तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट ती म्हणजे सदावर्ते यांनी जी याचिका दाखल केलेली होती त्या याचिकेवर सुद्धा आज सुनावणी होणार आहे। सदावर्तेंनी मनोज जरांगे पाटील जे आंदोलन करतायत त्या विरोधामध्ये याचिका दाखल केलेली होती आणि त्यावरच आता हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। तर आज दुपारी तातडीची सुनावणी ही घेतली जाणार आहे, त्यामुळे या सुनावणीमध्ये नेमकं काय होणार ते बघावं लागेल। मराठा आंदोलनाविरोधी याचिकेवर हायकोर्टामध्ये सुनावणी आहे। आज दुपारी तातडीची सुनावणी पार पडणार आहे। तर मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सदावर्ते यांनी याचिकेतून केलेली आहे आणि त्याच याचिकेवर आज दुपारी तातडीची सुनावणी होणार आहे। त्यामुळे आता या याचिकेवर काय निर्णय येतो हायकोर्टाकडून ते बघावं लागेल, कारण दुसरीकडे आपण बघितलं तर मनोज जरांगे पाटील हे मोठ्या संख्येने मराठा समाज बांधवांसोबत मुंबईच्या दिशेने कूच करतायत। आज पुणे शहरातून त्यांचा हा जो मार्च आहे तो मुंबईच्या दिशेने येतोय, पण त्याच वेळेला आज दुपारी तातडीची सुनावणी त्यांच्या विरोधात दाखल झालेल्या सदावर्ते यांनी जी याचिका दाखल केलेली होती त्यावर सुनावणी होणार आहे। त्यामुळे या सुनावणीमध्ये आता नेमका काय निर्णय येणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन ननावरे हे थेट फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? एकीकडे मनोज जरांगे पाटील हे अवघ्या काही अंतरावर आहेत मुंबईपासून, मुंबईमध्ये ते धडकणार आहे 26 जानेवारीला, पण त्याच्या आधी त्यांनी आंदोलन करू नये किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा ही मागणी करणारी याचिका जी आहे त्यावर तातडीची सुनावणी आज होणार आहे। काय अपडेट्स आहेत याविषयी? निश्चितच फरा काल या संदर्भातील जी याचिका आहे ती रेवती डेरे ज्या न्यायमूर्ती आहेत त्यांच्या खंडपीठासमोर गेलेली होती, मात्र वैयक्तिक कारणास्तव या याचिकेवर सुनावणी घेण्यास त्यांनी नकार दिला आणि त्यानंतर आता सदावर्ते यांनी पुन्हा एकदा ही याचिका दाखल केल्यानंतर या संदर्भातील सुनावणी आहे ती आज दुपारी 2:30 वाजता पार पडणार आहे। न्यायमूर्ती गडकरी आहे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडेल। एकूणच ज्या प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे तो निर्माण होऊ शकतो असं या याचिकेत नमूद केलेलं आहे सदावर्तेंनी, आणि म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चास मुंबईमध्ये परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी याचिकेत करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता न्यायमूर्तींचं खंडपीठ जे आहे ते या संदर्भात काय सुनावणी घेतं हे पाहावं लागेल आणि या मोर्चासाठी परवानगी न्यायमूर्ती देत आहेत की हा मोर्चा मुंबईच्या आझाद मैदानपर्यंत येऊन धडकणार यावरती आज शिक्कामोर्तब होऊ शकतं। निश्चितच चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तुमच्याकडून या विषयीची अपडेट आपण घेत राहणार आहोत। तर 20 तारखेला अंतरवाली सराटीमधून निघालेला हा जो मोर्चा आहे तो मुंबईमध्ये येण्याआधीच कोर्टाच्या निर्णयानुसार रोखला जाणार की मुंबईत हे भगवं वादळ धडकणार ते आता पाहावं लागणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।